उपोषण इथे सध्या होतं? माझे मित्र राजेश कटारनवरे हे तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत पंचशील नगरसाठी आणि वारंवार या दुर्घटना घडत आहेत. काल त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता उपोषणाच्या अगोदर, कारण घर गळतंय, छत गळतंय, त्यामुळे SRA ने आणि बिल्डरने किती निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे ही उपोषणाची वेळ आली. एकंदरीत अशा प्रकारात मी सोमन साहेबांना विनंती करतो, आपण पत्र वाचा आणि आपल्या लोकांना पण विनंती पत्र वाचून ऐका. घर आज लोकांना भेटतात, लोक बोलतात आमची झोपडपट्टीच बरी. प्रश्न तसाच आहे, झोपडपट्टी बरी आहे कारण झोपडपट्टीमध्ये सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित मिळाल्या जातात आणि आपण स्वप्न बघतो की झोपडपट्टीतून घर हे बिल्डिंग मध्ये गेलं पाहिजे आणि चांगल्या सुखसुविधा, अजून आमचं आरोग्य आणि शिक्षण, आमची राहणीमान चांगलं सुधारेल ह्या दृष्टिकोनातून लोक स्वप्न बघतात. पण प्रामुख्याने या ठिकाणी असे आम्हाला दुर्भाग्य आमचं आम्ही समजतो. जर आम्ही कुलाब्याला राहिला असतो, मलाबार हिलला राहिला असतो तर आम्हाला चांगल्या दर्जाचे घर मिळाले असते. इथे ज्या ठिकाणी बहुजन समाज राहतो अशा ठिकाणीच बिल्डर आणि प्राधिकरणाचं संगनमत होतं आणि मग भ्रष्टाचार सुरू होतो आणि मग निकृष्ट दर्जाचं बांधकाम सुरू होतं. हे बघा, याच्यामध्ये हलगर्जीपणा, मग तो बिल्डर असेल, त्याच्यानंतर प्राधिकरण असेल आणि प्राधिकरणामध्ये सर्व भ्रष्टाचारी अधिकारी हे सगळे दुर्लक्षपणा करतात. आणि याच्यातून सगळ्यात मोठा दुर्लक्षपणा कोण करतं तर जनता करते. जनता त्यांचं ॲग्रीमेंट पूर्णपणे वाचत नाही. आपल्यासारखे कोणीतरी पॉलिटिशियन पुढे येतात, अहो मी आहे तुमच्यासोबत, ह्याच्यावरती ॲग्रीमेंटवरती सह्या करा, मी तुमच्या पाठीशी आहे, मी सही करतोय, तुम्हाला काही टेन्शन असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून लोक फसली जातात आणि लोक ब्लाइंडली विश्वास करून त्या ॲग्रीमेंटवर सह्या करतात न वाचता. आणि मग असा जो प्रकार घडतो, जो आज पंचशील नगरमध्ये घडत आहे, आज तुम्ही बघितलंय बाजूला सुद्धा त्याचे पिलर्स तोडून, त्याचं सज्जे तोडून दुसरं कन्स्ट्रक्शन बाजूला उभारण्यात येत आहे. किती मोठा हा भ्रष्टाचार आहे. कालही मी 2 तास मुलुंडवरून निघालो, मुलुंडवरून इथे यायला मला 2 तास लागले. गाडीमध्ये ट्रॅफिक मध्ये फसलो. सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे याच्यासाठी येतात, उद्घाटनासाठी, भूमिपूजनासाठी येतात. SRAचे नव्हे, MMRDAच्या मार्फत त्या ठिकाणी जो पूर्वमुक्त महामार्ग आहे हा तो ठाण्याला कनेक्ट होणार आहे, त्याच्या भूमिपूजनासाठी येतात. म्हणजे तुम्ही कशासाठी भूमिपूजनासाठी नाही येते तर तिथे राहणाऱ्या गरीब जनतेच्या कत्तली करण्यासाठी तुम्ही त्याचा शुभारंभ करतात. त्या कत्तल करण्यासाठी लोकांची कत्तल होणार आहे. तिथे पात्र अपात्र सगळ्यात जास्त अपत्र्याची घटना तिथे मिळतील. त्याच्यामुळे त्या लोकांची काय होणार आहे, न चाहता ते कत्तल होणार आहे.